तर मित्रांनो चुरून दणका लावलाय आणि किती डायरेक्ट तुला बादली भरून घेतली पुढे क्वालिटी एक नंबर हा एक नंबर असते डायरेक्ट तुला तुरी टाकले हॉटेल पक्कांना विषय कसा आहे हार्ड आहे ओपन आहे हार्ड आहे बेल विषय हार्ड संपलायचे चकडा हो घे नांगी खावा कांदा बिंदा एक नंबर खतरनाक पैसे पिटले एक नंबर दिसतात बघा असा येणार एक नंबर एक नंबर बाप एक नंबर आहे आपला बाप कसा बाप आहे सुक माझा हां एक नंबर क्वालिटी तुम्हाला काय बोलायचं मटन मटन एक नंबर काय नको एक नंबर झाले ओके हा घेतो हळूहळू. तर नमस्कार मित्रांनो बरेच दिवस झालं एक नाव ऐकत होतो तो म्हणजे पक्कांना हॉटेल पक्कांना. आपण काय म्हणजे डायरेक्ट आलो इथं त्यांना सांगितलं नाही काय येणार आहे काय नाही फक्त व्हिडिओ बघितलं लय दिवस झाले व्हिडिओ बघत होतं तर आज टेस्ट सुद्धा बघणार आहे तर चला बघूया डायरेक्ट जाऊया आणि स्पेशल काय आहे ते बघूया. आमच्यासोबत कॅमेरामॅन आमचे आहेत अनिकेत साळुंखे तसंच आमचे मामे भाऊ आहेत आणि दादी सुद्धा आहेत तर चला जाऊया बघूया आता काय स्पेशल आहे काय आहे सगळं बघूया नाही का कसं सांगू. शेठजी नमस्कार. बरेच दिवस झालं नाव ऐकलंय आपल्या दुकानाचं आणि फेमस सुद्धा बरंच झालंय खेकडा थाळीमुळे बरोबर आहे का. खेकडा थाळी तर काय कारण काय आहे? अचानक प्रसिद्धी भेटली एवढी नक्की बरं काय काय स्पेशल काय काय कळू द्या आम्हाला. आपल्याकडे स्पेशल मटन थाळी भेटेल बरं आणि त्यापेक्षा स्पेशल खेकडा थाळी भेटेल आपल्याकडे. बरं आता आम्ही 4 जण आहे 2 खेकडा थाळी आणा 2 मटन थाळी आणा. मटन थाळीमध्ये आपण आता नवीन एक मटन थाळी चालू केली आहे. बरं मटन थाळी घरगुती पद्धतीची हां त्या रश्श्यामध्ये पीस येतात. बरं मग एक उकल लावतो हां. आणि एक आपली फ्राय मधली मटन लावतो आणि 2 खेकडा थाळी आमच्या लावतो. भावाला काय पाहिजे वगैरे भाऊ काय पाहिजे आपल्याला कसलं घ्यायचे सांगा. लावा 2 खेकडा थाळ्या एक उकड लावा आणि एक रश्यातला लावा. कारण चालतंय. कसं आहे पहिलवानला म्हणजे मी माहिनीवर आलोय खास खरं सांगायचं झालं अखंड महाराष्ट्रात तर माहितच आहे तुम्हाला हां. बेकार माहिनीवर आलोय खास आणि बरेच दिवस झाले मी पक्कांना बघतोय आज म्हणलं जायलाच लागते भावाने घेऊन आलाय बावडीवर आणलंय मला आता मस्तपैकी चालतंय. आणि माझ्या हॉटेलची स्पेशल खेकडा थाळी लावतो आणि बरं. स्पेशल मटन थाळी लावतो. ओके लावा ओके. लगेच आणि मस्त बुकले लागले आता सांगतोय दिवसभर उपाशी राहिले लगेच लावतो. लगेच लावा चला. मित्रांनो मस्तपैकी आता पहिल्यांदा आले मटन थाळी काय मटन थाळी मी खेकड्यावर आहे आज खेकडं लय स्पेशल असं ऐकून आले बघू आता खेकड्यावर आहे पक्कांना स्पेशल खेकडा हा पाहुणे कारण मित्रांनो मस्तपैकी आले आता खेकडा थाळी आले बघू शकताय खेकडं बघा डायरेक्ट जिवंत खेकडं जिवंत नाही जिवंत पकडून आणतात हे बघा प्रकाश शेठ जिवंत पकडून आणतात ना हे बघू शकता आला खेकडा आता खायचं कसं हो प्रकाश शेठ या इकडे खायचं कसं तिथं सांगा मला पहिल्यांदाच खातो खेकडा थाळी महाराष्ट्रातली या काय कसं काय असतं सांगा यार. खेकडा ना खेकडा हा. बरं आपण ऊस कसा खातो हा. चावून बरं. एकदम चावून खायचा हा. आता पूर्ण रस करायचा आणि हा नांगे आहे बरं. ना नांगे पूर्ण आतला गर खायचा बरं आणि मस्त रस्ता कसा खेकडा खेकड्याचा रस आहे. बरं चालतं मित्रांनो बुक करू सर्व आता कसं कसं काय काय आता आहे जेव्हा काय लागलं ते सांगा. 100% टेस्ट बघू त्यांनी घेतली मटण थाळी कसं वाटते मटण थाळी एक नंबर काय खाल्ले तुम्ही आता मटणाचा रस्ता खातोय लिंबू जर नाही लिंबू शेटने दिलं गेला दिलं का लिंबू काय लय आणतात मित्रांनो आता मला काढायला लागलं थोडा चांगला मिनिट टेस्ट असले बेकार आहे खतरनाक आहे ना घेऊन टाकली एक वाटी घेतो तेल काढून तरी बिरी रस्ता लय बेकार आहे मिरजवरून मित्रांनो जोरदार मिरजवरून आलाय मिरजमध्ये कुठं गाव बरं चालेल लावा तुमच्या इथं माहिती आपलं सांगितलं कुठं कुठं आलाय मिरज चालेल आणि मटण घेतलं आणि खेकडा घेतलाय रंदी चटणी आहे ही काय बरं विरोध आहे मटण पण आता खेकडा बघू आधी खेकडा लयच मोठा आहे घ्या चला तुम्हाला घ्या खेकडा आवड कडकडा आवाज येतो बडा एक नंबर आहे खूप एक नंबर आहे एक नंबर जास्त दादा बाकरी द्या बाकरी द्या द्या बाकरी तिकडे आणि आता ह्याच्यावर दणका मारतो एक बाजू हे खाल्ला नाही नागा मिनिट सुटलं बेकार टेस्ट आहे म्हणजे शेट कसं वाटते खेकडा खाल्ला
खाऊ झाली आता मग. हा? चला नाही कुठं खायचं काय समजून. मित्रांनो आता थोडंसं तुम्ही दम काढा, आम्ही जेवतो, नंतर सांगतो कसं सगळं ओके झालं नियोजन. मला तर मित्रांनो मस्तपैकी जेवण केलं, इतकं जेवलं की आता इथं झोपावं असं वाटतंय, लय झालं जेवण. बरं आणि खरं म्हणजे आता ही किती दिवस झालं बरं चालू केलं तुम्ही नक्की? एक 5 महिने झालं चालू करून. 5 महिने झाले. हा. आता पहिलं तर आता ह्या भावाला विचारू, कारण ह्याने मटणावर मारला दणका. कसं वाटलं जेवण आज? एक नंबर. एक नंबर वाटलं. आणि खरं सांगायचं मित्रांनो, हे आपले पाहुणेच आहेत, पण हे कुठून आलेत? मिरजवरून आलेत, बरोबर आहे का? आता त्यांना खास घेऊन आलतो ह्यांना सुद्धा. तर मिरजत आणि इकडं काय फरक काय जाणवतोय आज? लय फरक आहे. तरी मी काय इकडं कसं रानटी जेवण म्हणजे एक हा. नंबर. बर खतरनाक. भाकऱ्या बिकऱ्या कशी होत्या? म्हणजे एक नंबर. घरच्या काय सगळं होतं मित्रांनो, एकदम भारी होतं. खेकडा बिकडा म्हणजे एकदम पहिल्यांदाच खाल्लाय मी आयुष्यात, पहिल्यांदाच खाल्लाय खेकडा थाळी, पहिल्यांदाच खाल्ली. आणि इतकी टेस्ट म्हणजे इतकी अप्रतिम होती की सगळं म्हणजे ती आता सगळं सापडा सूप केलाय. बरं आता लोकांना सांगा, आता बरेच जण आता व्हिडिओ बघून किंवा खूप जणांना फक्त तुम्ही माहिती आहे, त्यांना पत्ता माहित नाही नक्की हा कुठे आहे, तुमचा नंबर सांगा. आपला पत्ता आहे इंदापूर, व्यवहारी पेट्रोल पंपाच्या सीएनजीच्या शेजारी, पुणे सोलापूर हायवे. बरं. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9921 86 7609. अवश्य भेट द्या हॉटेल पकान्नाला. कसं पकान्ना म्हणल तसं. मित्रांनो 100% भेट द्या, खरंच एकदम अप्रतिम सोय आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की एकदम वातावरण सुंदर आहे, बघू शकता वातावरण दाखवा, तिकडे सगळ्यांना दाखवा. बसायसाठी एकदम सुविधा चांगली आहे. आणि जे आम्ही आतमध्ये पण जाऊन बघितलं, जिथं स्वयंपाक बनवतात एकदम उत्कृष्ट पद्धतीने, एकदम स्वच्छ पद्धतीने. आपला स्टाफ किती आहे सगळा तरी? 15-16 स्टाफ आहे. 15-16 जणांचा 16. स्टाफ आहे. काय सांगता, आता किती महिने झालं करताय तुम्ही ह्या? एक 5 महिने झालं. 5 महिने. कसा प्रतिसाद आहे? रिस्पॉन्स चांगला आहे. बरं. जिथं क्वालिटी तिथं माणूस येणार 100%. क्वालिटी आणि क्वांटिटी सुद्धा देतात आणि क्वालिटी सुद्धा देतात, हे खरंच खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. काळाची गरज आहे. असे जे मालक आहेत, जे हॉटेल चालवतात, खरंच कुठेतरी मानलं पाहिजे दादांना. क्वांटिटी सकट क्वालिटी सुद्धा आज पहिल्यांदाच बघायला भेटली. तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतोय, 100% अवश्य भेट द्या हॉटेल पकान्नाला. कसं पकान्न म्हणताल तसं.